आज भारतीय जनता पार्टीच्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांची या ठिकाणी विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये गट नोंदणी झाली। प्रत्येक सभासदांचं या ठिकाणी प्रमाणपत्र त्या ठिकाणी देण्यात आलं आणि प्रत्येकाच्या स्वाक्षरी घेऊन या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा जो गट आहे तो गट स्थापन करण्यात आला। आणि कालच प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण यांनी पत्राद्वारे गणेश बिडकर यांची सभागृह नेतेपदी किंवा गटनेतेपदी निवड झाल्याचं एक नियुक्तीचं पत्र दिलं। आणि मला असं वाटतं की ही प्रक्रिया पूर्ण होऊन महानगरपालिकेत सभागृह नेते म्हणून गणेश बिडकर हे विराजमान होतील। आता ज्या प्रकारे सभागृह नेते पदाची प्रक्रिया पार पडलेली आहे, आता महत्त्वपूर्ण राहिलं तर महापौर पदाचं आणि दुसरं स्थायी समिती अध्यक्ष पदाचं, ही प्रक्रिया कधी पार पडेल आणि अनेकांना उत्सुकता राहिलेली आहे, या पदावर कोण असेल काय आपण असे की आता 9 तारखेला आपल्याला माहिती की महापौर पदाची निवडणूक होईल। 3 तारखेला नॉमिनेशन होणार आहे। सर्व स्थायी समितीच्या सभासदांची नियुक्ती केली जाणार आहे। पहिली जनरल बॉडी होईल। टप्प्याटप्प्याने या सगळ्या प्रक्रिया पूर्ण होतील आणि साधारण पुढच्या 10-12 दिवसामध्ये हे सगळं फॉर्मेशन महानगरपालिकेचं पूर्ण झालेलं आपल्याला पाहायला मिळेल। भाऊ, अजितदादांचं निधन झालेलं आहे, काय तुमच्या भावना आहेत दादांबद्दल? काय कारण प्रमुख नेते होते, ज्या संपूर्ण महाराष्ट्राच्या भावना आहेत, एक कर्तबगार नेता अजितदादांचा जो चेहरा होता किंवा ज्याला म्हणता येईल की वक्तशीरपणा, एक धडाडीचं नेतृत्व, या महाराष्ट्राला हवंहवंसं वाटणारं हे नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले। मला असं वाटतं की अजितदादांच्या जाण्याने एक राजकीय क्षेत्रामध्ये मोठी पोकळी निर्माण झालेली पाहायला मिळते। अजितदादा हे सर्वसमावेशक असणारं नेतृत्व होतं। विकासाच्या मुद्द्यावरती राजकारण करणारं हे नेतृत्व होतं। एक धडाकेबाज नेतृत्व होतं आणि ते गेल्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठी पोकळी निर्माण झालेली। मला असं वाटतं की ती पोकळी भरून येणं खूप अवघड आहे, कारण गेले अनेक वर्ष आपण पाहतो की अजितदादा या राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून काम करत होते आणि सत्तेमध्ये महत्त्वाचा रोल हा कायम अजितदादांचा राहिला आहे। तो भरून येणं, आज आता सुनेत्रा वहिनी या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतात, निश्चित सगळ्यांच्या भावना या त्यांच्या पाठीशी आहेत, पण अजितदादा पुन्हा होणे नाही।